नंदुरबारचा वीर बालक आदित्य विजय ब्राह्मणे याला यंदा मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। जाणून घेऊयात ही वीरगाथा। नंदुरबार जिल्ह्यातल्या रोषमाळ इथल्या आदित्य विजय ब्राह्मणे या 12 वर्षाच्या बालकाला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। अदम्य साहसाचं दर्शन घडवत पाण्यात बुडणाऱ्या 2 मामेभावांना वाचवताना त्यानं आपल्या प्राणाची आहुती दिली। प्रजासत्ताक दिनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदित्यचा लहान भाऊ आरुषने हा सन्मान स्वीकारला। धडगाव इथल्या प्राथमिक शाळेतले शिक्षक विजय ब्राह्मणे यांचा 6वीत शिकणारा मोठा मुलगा आदित्य दिनांक 19 मे 2023 रोजी हर्ष आणि श्लोक या आपल्या 2 मामेभावांसोबत दरा गावातल्या वाकी नदीच्या पात्रात पोहायला गेला होता। नदीपात्रात पाण्यानं भरलेल्या खोल खंदकाचा अंदाज न आल्यानं हर्ष आणि श्लोक पाण्यात बुडू लागले। त्यांना वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही आदित्यनं धाडस दाखवत नदीपात्रात उडी घेतली। मोठ्या प्रयत्नानं त्यानं दोघांना किनाऱ्यापर्यंत आणून त्यांचे प्राण वाचवले, पण जास्त दमल्यानं तो स्वतःला वाचवू शकला नाही। खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। आम्ही इथं पोहायला आलतो, मग आम्हाला पाण्याचा अंदाज कळाला नाही म्हणून आम्ही डुबायला लागलो। आम्ही दोघं, आदित्यने आम्हाला वाचवले डुबताना। ज्यावेळेस आम्ही हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो तिथं 18 मुलं मला आढळलेत, पण एकमेव आदित्य नसल्यामुळे माझ्या भावना मला असह्य वाटायला लागले। पुरस्कार घेण्यासाठी तो खरं तिथं हवा होता, पण दुर्दैवी त्याला मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला। माझ्या हृदयाला वेदना होत होत्या, पण त्या ठिकाणी माझ्या मनात आले की आदित्य मला सदैव सांगायचं, पप्पा मला फौजमध्ये जायचे, मला सैनिक व्हायचे, देशासाठी मला सेवा द्यायची। या भावनेतूनच मला जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्याला एक शहीद मला वाटला। आणि शासनाने, भारत सरकारने फक्त परमवीर चक्र आणि अशोक चक्र प्राप्त लोकांनाच तिथं सैनिकांना त्या ओपन जीपमधून आणत त्यांचं शौर्याचे दाखवत होते। आणि त्यात या 19 मुलांना जेव्हा दाखवलं तेव्हा माझं मन भरून आलं। खरं म्हणजे त्याला जो मृत्यू आला तो माझ्यासाठी, माझ्या 7 पिढ्यांना अभिमान वाटावा असा आहे की आदित्यने हे बाल वयामध्येच अवघ्या 12 वर्षात त्याने हे शौर्य दाखवले। यावर्षी अतुलनीय कार्य करणाऱ्या देशातील 19 बालकांचा सन्मान करण्यात आला आहे। यात मरणोत्तर पुरस्कार घोषित होणारा आदित्य हा एकमेव आहे आणि तो महाराष्ट्र राज्यातूनही एकमेव आहे। त्याच्या या बलिदानानं बालशहीद शिरीष कुमारच्या नावानं ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जायस्वाल, नंदुरबार।